नुकतं तावंगमध्ये आलो, म्हणलं दाढी कटिंग जरा थोडी करून घ्यावं, लय वाढली होती. आणि इथं आलो जसं कटणे जो करायला शिरू ना तसं मला आपल्या कल्लं कोण भेटले सांगतो मला. आपले कल्ले बाई कोण एका मी 3 देश फिरलो आतापर्यंत सायकलीवर मी. 3 देश, इंडिया, नेपाळ, भूटान. बघितलं हे घर नाही, ही बुद्धिस्ट माणसांची परंपरा आहे की जर त्या वर्षी गाडी दिसलं पाहिजे मग बाय आलं आणि मला काय पैसे देऊन गेलं काय सांगतो. अरे हरमध्ये मित्रांनो, मी व्हिडिओ रायडर स्वागत तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. काल तुम्ही परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी दिरांगमध्ये गेलो होतो आणि दिरांगमधनं तिथं थांबलो होतो. पण मी काल तिथं इथं आलो परत, नंतर सायकलीपाशी आपला टॅप घेऊन माघारी. आता नाश्ता करावं ताई, नाश्ता करावं बघ. हाय चला, सकाळ सकाळ काम केलं एक मस्त मध्ये. काय केलं या तर ती बघा तिथं मोजे वळा टाकलं समजा, मोजे बे धुवून नाश्ता करू जायचं इथं आणि निघू आपल्यासाठी खास बनवले. चला ताई म्हणते हिंदी में बना दो भाई, थोड़ा ब्लॉग हिंदी में बना दो. तो मैं अभी थोड़ा हिंदी में बना रहा हूँ. दीदी मैं आ जाऊँ? चला ओके. ठीक है, दीदी गायब हो गई, यहाँ पे है. तो आज हिंदी में ब्लॉग बनाएगा पूरा. दीदी मेरे को कल बहुत डांटी, मेरे को बोली थोड़ा हिंदी में बनाया करो ना आप, हमको तो कुछ समझ में ही नहीं आता, तो अभी हिंदी में बना रहा हूँ. हाँ, और अभी ये लो बन रहा है सुबह का हमारा ब्रेकफास्ट, और ब्रेकफास्ट करके यहाँ से निकल जाएंगे मस्त में. तो ये मेरा सुबह का ब्रेकफास्ट और दीदी ने बनाया. दीदी थैंक यू, आपने मेरे लिए इतना कुछ खाने के लिए कर रहे हो. मैं देख रहा हूँ परसों से अच्छा अच्छा खाने के लिए मिल रहा है, मेरे को अच्छा लग रहा है खाने के लिए. चलो अभी खाना खाते और फिर यहाँ से भी आगे निकलते. ये मुझे बहुत पसंद है चाय. ओके गाइस, अब मैं यहाँ से निकल रहा हूँ. आणि बघा हे बघा मोजे कसं अडकवलं आहे बघा, इकडं इकडं असं अडकवलं आहे मोजे धुवून आणि मस्त मध्ये निघणार आहे. वहाँ पे रख दिया ऊपर में. चलिए निकलता हूँ, निकलता हूँ. कुछ कहना है आपको? आओगे ना आप हमारे यहाँ पे? जरूर. दीदी मेरे घर पे आने वाली है, एक न एक दिन आएगी दीदी, हमने बात की है और आएगी दीदी, बहुत जल्दी आएगी. तो चलो अभी निकलते यहाँ से सीधा आगे तवांग के लिए. लेट्स गो. तवांग फक्त आणि फक्त 10 किलोमीटर आहे आणि मला एक मनापासून इच्छा झाली केदारनाथला जायची. काय सांगाय तुम्हाला, उठता बसता खाता पिता झोपता फक्त आणि फक्त 4 धाम. म्हणजे इतकी मनापासून यात्रा करायची इच्छा झाली ना, लय भारी वाटतंय. मी काल तवांगला मोबाईल नीट करायला आलतो नाही, परवा दिवशी बघायला दुकान चालू होती तेव्हा इथं आलतो आणि इथनं मला स्कॉर्पियो मिळाली. ती भाऊवर आहे, त्यांचा फोन आला काल, फोन करून होतं काल, भाई मुझे आपका बहुत ज़्यादा चिंता लग गया था, आप कहाँ पे गए. त्यांना मला वर सोडलं होतं ना, त्यांना नंबर दिला मी. झाली भेटतं त्यांची संग भेटणार नाही. पण तवांगमध्ये जास्त फिरण्यासाठी काय काय आहे चांगलं सांगतो मला मी. एक मॉनेस्ट्री, दुसरा बुद्धाची मूर्ती, तिसरं माधुर लेक, चौथा बुमला पार्क. हे एवढ्या 4-5 गोष्टी आहेत फिरण्याजोग्या, बघण्याजोग्या चांगल्या. तर चला तिकडे जाऊ. गाडी दिसलं पाहिजे मग बाय आलं आणि मला काय पैसे देऊन गेलं. गाडी माघारी फिरवलं ती गाडी. इतकी माणसं बाहेर ती का सांगतो. अरे ठीक आहे चालतंय आराम से. अरे अरे भाऊ हो बाई. अरे 500 600 700 800 महादेव आहे पाठीशी, जोक नाही. हा महादेव आहे म्हणलं ना. जे मला मदत करतो ना भावांनो, महादेव त्याला कायम सुखी ठेवतो. खरं सांगतो खोटं बोलत नाही. महादेव आता कट्टर बघते आपण.
मला एक आठवतंय बरं का, मी काल रात्री पण कुत्र्याला बिस्किट टाकली होती आणि सकाळच्याला पण 2 कुत्र्यांना 3 कुत्री होती प्रेमानं बिस्किट चालले त्या कुत्र्यांना आणि हमखास त्याच मुख्य चित्रमांचाही मला आशीर्वाद लागलाय. त्यामुळे भाऊंना मुख्य चित्रमाला बोला येत नाही. मला आई नेहमी पण सांगते, गणू ताणल्याची ताण जाण, भुकेल्याची भूक जाण, देव तुला कधीच कमी करणार नाही. आणि ही माझ्या आईची शिकवण आज माझ्या खरंच कामाला येते या. तर मला खरंच भारी वाटतंय बरं का. मला कळलं बरं का, त्या मी त्यांची मदत केली का नाही त्या मुख्य चित्रमाची, त्यामुळं मला आज इथं देवानं मदत केली. माणसांच्या रूपात देव भेटतो. माणसं म्हणते ना देव कुठं असतं, हे असा भेटतो देव रस्त्यात, ह्याला म्हणते देव भेटणं, मंदिरात ह्यात तुम्हाला देव नसतं भेटत कधी, असं माणसांमध्ये देव भेटतं कधी पण. आणि देव ही माणसाचं रूप आहे, लक्षात राहून द्या, ह्याला म्हणते देव. आज मौसम साफ हे करला. काल पाऊस चालू होता दिवसभर, लय पाऊस चालू होता काल. आज बरं आहे जरा, आणि आज ऊन तावतंय म्हणजे 3-4 म्हणजे 2-3च्या पुढं पाऊस येणार नाही इकडं, असा एक अंदाज आहे. आधी मला मोबाईल बनवायचा या, मेन गोष्ट समजाच. जे तिब्बतीयन माणसं आहेत ना, जे बुद्धिस्ट आहे ते, त्यांचा लोसर चालू आहे. लोसर म्हणजे नवीन वर्ष, म्हणजे ह्याचं तिब्बतमध्ये 7 लाख दुसरं वर्ष चालू झालेलं आहे आता. तर आपलं कसं 31 डिसेंबरचं आपलं वर्ष बदलतं, ह्यांचं मार्चमध्ये बदलतं या, असं आहे. तिब्बत ही एका देश आहे, त्याच्या चायना कब्जा केला आहे. तर बघितलं ना, आर्मीचा ती जागा तेवढी पूर्ण रचून खाली आली, बघितली जी तुम्हाला तिकडे बरोबर जी तिकडे बरोबर दिसतो डोंगर, तिकडून आपण आलो या. तिकडं आहे जसवंतगड आणि तिकडून आपण आलो 7 लाख. आणि ते रस्ता इथं भयंकर रस्ता इथं. आपल्याला कुठं जायचं आहे आता, हे बघा हे बघा. आता आपला का नाही हे वर जायचं आहे, दिसला रस्ता कसा आहे ती एकदम डेंजर खतरनाक रस्ता आहे. चला रस्ता बघा तिकडं, ती खाली रस्ता मला दिसला जाईल बघा, ते खाली त्या खाल्ल्या रस्त्याने आलो बघा आपण. किती स्ट्रगल करत आलो, कितलं कसलं मोठं घाट ओढत आलो मी. खरंच रे गाण्या, तू डेंजर माणूस आहे रे. कसं घर बनवलं बघितलं. हे घर नाही, ही बुद्धिस्ट माणसांची परंपरा आहे की जर त्या वर्षी हे ते करते ती बघा कसलं केलं या, कसलं बाहेर दिसतंय ते. वा वा वा. आपलं दाढी कटिंग जरा थोडी करून घ्यावं, लय वाढली होती. आणि इथं आलो जसं कटणे दुकानात शिरू ना, तसं मला आपल्या हे कोण भेटले सांगतो. मला आपल्या कल्ले बाई कोण भेटले. भाऊ कुठला आहे पण? मी सातारचा आहे सर. भाऊ सातारमधलं आहे, तर मला इथं भेटलं कटिंगच्या दुकानात गेलो आतमध्ये. भाऊ म्हटलं मी तुमचा ब्लॉग परवाशीच बघितला. अरे वा म्हटलं, भाऊन लस्सी पण घेतली. कुठे लस्सी? ठीक आहे तुम्हाला लस्सी एक बात झाली, एक नाही घ्या सगळे. हो काही भाऊन समजत दिलंय काय गडी आता झालंय म्हणा. एक कुठं मागवत बसू मी. बरं असू द्या, मी ठेवतो, बुकतो कुठतरी जागा मिळले म्हणले. आता काय करता, असू द्या घेऊ ठेवू. चला तर आम्ही जेवण करायला होतो. मी जेवण केलं आणि ह्या तिघांना घेतलं होतं खायला चाऊमिन. माझं झालं, मी हात बीत धुवून रेडी झालो होतो, त्यांना माझं ताट भरून काढलं फिरवून. आता काय करता, खायला लागेल, घेऊ खाऊ. हीच आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे लय मोठी. तर भावांनो काय मोजकी दुकान उघडलेली, ती समजी दुकान नाही ती उघडलेली. कुठं तरी एखादं दुसरं दुकान उघडलेलं आहे. मोबाईल दुकान उघडा असं फक्त म्हणजे झालंच. मोबाईल दुकान उद्या उघड झाल्यास माझा अंदाज आहे. हो एकटाच आहे मी. 3 देश फिरलो आतापर्यंत सायकलीवर मी. 3 देश. हां, इंडिया, नेपाळ, भूटान. हां, आणि आता मी महाराष्ट्र सोलापूर तर तुम्हाला माहितीच आहे. सोलापूरमधून टेंभुर्णी. माझा नेपाळ झालं, नेपाळमधनं भूटानमधनं परत इकडे आलो आहे. 28,000 किलोमीटर एका वर्षामध्ये. 28,000 किलोमीटर. हां, नाही बॅटरी नाही, नॉर्मल. हां, सौभाग्य हमारा कि आपका दर्शन हो गया. थँक्यू यार भाई. मी टेंट लावून राहतो. मी टेंट लावायचा, परमिशन घ्यायची कुठं पण टेंट लावायची. हो कायम फिरतो मी. खाणं हॉटेलमध्ये असतं, कधी स्वतः नॉर्मल बनवून खाणं. तर ही तर आपली सायकल आहे आणि समत्यात मोठी
गौतम बुद्धाची मूर्ती म्हणजे ही आहे. तिथं आपण सायकल घेऊन आलो आणि समजात मोठी जी मोनेस्ट्री जर म्हणलं नाही तर तो का तिकडे आहे तो का तीच ती समजा मोठी मोनेस्ट्री बुमला पार्क म्हणते ना, त्याच्या पाठीमागे बुमला पार्क आहे. लगा आपला जायचा काहीच लाग प्लॅन नाही बुमला पार्कला, कारण की सध्या आपले सायकलच्या ब्रेकची कंडिशन खराब असल्यामुळं आणि मोबाईलचा डिस्प्ले गेल्यामुळं बेकार कंडिशन आहे. तर त्यामुळं काय करतो ना, तिथं जाऊ आणि टेंट लावायला मला जागा बघायची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कारण की अंधार पडायच्या आतमध्ये मला टेंट लावायचा आहे. उद्याला डिस्प्ले बदलायला लागेल, माझं बरंच काम राहिलं या यूट्यूबला व्हिडिओ पण नाही जास्त जात माझं, तर मोबाईलमुळं समजा कामं थकीत झाली ती. चला तिथं जाऊ आता. फायनली आपण कुठं पोहोचलेलो. माझ्या पाठीमाग होतं ना एशिया खंडातली सगळ्यात मोठी गौतम बुद्धाची मूर्ती जी आहे ना ती माझ्या पाठीमाग आहे. आणि इथपर्यंत मी येण्यासाठी खूप जास्त मेहनत केली आणि ह्याच्या जर समोर साईडला बघितलं ना तर तुम्हाला तिथे दिसून येईल ती एशिया खंडातली समजात मोठी मोनेस्ट्री आहे, समजात मोठी मोनेस्ट्री आहे. उद्या आपण तिकडे जाणार नाही साईडला का आजचा टेंट तिकडे जाऊन आपण कुठंतरी, आणि खूप जास्त भारी वाटते येऊन. इथनं बघितलं ना आक तवांग गाव दिसते आपला, बघा पूर्ण तवांग आहे.